बालिका देशमुख व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता बघा आपल्या इकडं वेळामोशा आहे. आज जाणार आहोत शेताला आणि खूप छान असं तयारी केलेलं आहोत. कालपासनं भजी भाकरी हे सगळं बनवण्यात टाईम गेला म्हणून व्हिडिओ नाही केला. आता बघा पुढचा व्हिडिओ. मी शेताला जाणार आहे. आमच्या शेतातली मंदिर, आम्ही काय एन्जॉय करतो काय नाही सगळे व्यवस्थित तुम्हाला असं हे व्हिडिओमध्ये कळून जाईल. चला तर मग आता पुढचा व्हिडिओ पाहूया आपण. आम्ही सगळी तयारी करतो, सगळं व्यवस्थित सगळं घेतो, पिशव्या वगैरे आम्ही सगळे गाडीत ठेवून घेतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेतात गेल्यानंतर दिसेल. लक्ष्मीचं मंदिर आहे ते. आता तिथं पूजा करून घ्यायची आहे. हे औरदला जायचा रस्ता आहे. लक्ष्मीचं मंदिर पहा, मुलं पतंग उडवत आहेत. हे बघा देशमुख साहेब बोला ना काय तर इकडे बघा. एवढे बिजी झालेत पतंग उडवण्यात की बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाही यांच्याकडं. आणि पहा आमचं आदित्य 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 कसं वाटतंय तुला? मस्त वाटलाले. बघा मुलं सुद्धा एवढे बिजी आहेत पतंग उडवण्यात की व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांना बोलायला वेळ नाही. आणि हे आमच्या शेतामध्ये आमच्या आसपासपासून पूर्ण गेलेलं हे टावर काय म्हणते तो ह्याला सोलारचे हे टावर्स आहेत. आणि बघा हो का प्रत्येक जणांच्या शेतामध्ये आहेत हो का असे. आणि ह्या शेतवाल्यांना पैसे पण दिलेले आहे सरकारनं. खूप छान अशी फॅसिलिटी आहे. आणि हे गेलंय कुठं म्हणाल तर आमच्या इकडनं गेले तर थेट कुठं हैदराबादपर्यंत गेलेलं आहे. बिदर, हैदराबाद आणि तिकडं काय म्हणतात तेलंगणा, कर्नाटक पूर्ण ह्याच्याकडं गेलेलं आहे हे. आणि हो का ही आमची आहे शेती. खूप छान हिरवगार अशी शेती केलेली आहेत मामांनी ह्या वर्षी. हे पहा आम्ही इकडं जवळच बसून घेतलो. पुढं खूप हिरवगार आणि खूप छान घनदाट आहे सगळीकडं. तिथं पाणी दिलेलं आहे, चिखल आहे, ओलं म्हणून आम्ही नाही गेलेलो तिथं. आणि बघा छान असं आहे. आदर्श कसं वाटतं पतंग उडून? बघा हे तिथूनच डन करतं. आणि खूप छान आहे बघा. हे तिकडे एक टाकी दिसते पाण्याची, एक टँक दिसतं. हे बघा झूम करून दाखवते हे बघा. आणि खूप छान असं वाटत आहे आमच्या स्वतःच्या शेतामध्ये येण्याची मज्जा. हे एक आपल्याला बुजुर्गांनी दिलेलं हे एक आशीर्वाद स्वरूपातलं हे एक आशीर्वादच आहे. पहिला सासऱ्यांनी वगैरे शेती घेतलेली हे ह्याला जपणं खूप, ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे कायमस्वरूपी आपल्यासोबत आशीर्वाद राहणारी ही शेती, आपल्याला लक्ष्मी ही आपली सोबत राहावं. आणि हे पहा आता चाललेला आहे दुसरा पतंग. आता हे इथंच आहे पण किती उंचवर जात आहे बघा. जर माणसाची लाईफ जर असं पतंगासारखी जर असती, असं थोडं भरारी घेतलं असं उंच उडण्याची तर किती मज्जा आली असती. हे पहा आदर्श, आणि आदर्शनं बांधलेलं आहे पायाला पतंगाचं दोरी. आणि खूप मोठा बंडल असं आहे आणि किती उंच त्याचा पतंग गेलेला आहे. हे पहा हे हो का तिथं आहे हे गोल गोल फिरलेलं पांढरं आदर्शचं. आणि हे नेक्स्ट हे दुसरं जे पतंग आहे ना आदित्यचं, किती उंच गेलं आताच. खूप छान असं एन्जॉय करत आहेत मुलं. आम्हाला मुलांच्या चेहऱ्याचा आनंद बघून आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे. आज मुलांनी शिकवलेले आहेत आम्हाला की शेताकडे आल्यानंतर किती छान वाटतं. खरंच आनंदमय जीवन हे आपलं शेत, आपलं गाव, आपले जुने पुराणे माणसं ह्याच्यातच आहे. ह्याच्यातच सगळं सुख आहे. खूप छान वाटतं आहे. चला तर मग थोड्या वेळाने त्याचे मित्र वगैरे येणार आहेत. आमच्या पण जाऊबाईंकडे वगैरे जायचं आहे मला खूप छान असं एन्जॉयमेंट करण्यासाठी. आता बघा झालेलं आहे आमचं जेवण आणि खूप छान असं मज्जा येत आहे. आणि पतंग तर एवढं भारी उडवत आहे. इथं मुलं उडवत आहेत पतंग. आणि आमचे साहेब पतंगाचं सूत्र बांधत आहेत. काय बांधताय हो? इकडे बघा ना. बघा पतंगाचं सूत्र बांधून देतात मुलांना. आणि खूप छान असं वारं पण सुटलेलं आहे. आता बघा वेळामोशाला आपण कुठं का असणार. आता बघा ज्यांनी इथलं ज्यांचे आपल्या इकडं शेती वगैरे आहेत, मुंबई असू द्या, पुणे असू द्या, बेंगलोर असू द्या, कुठं का असणार लांब लांब जे व्यक्ती राहतात ते ऑफकोर्स वेळामोशाला खास शेतामध्ये जेवण करण्यासाठी, शेतातली पूजा करण्यासाठी म्हणून येत असतात.
आणि तेवढंच 2 दिवसाची एन्जॉयमेंट करत असतात शेतामध्ये. खूप वेगळी मजा असते शेतात यायची. आता आमचंच बघाल तर आम्ही राहतो उदगीरमध्ये, पण शेताकडं आल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते, जे की उदगीरमध्ये राहून येत नाही. रोजचं जेवण खाणं स्वयंपाक हे ते त्याच्यामध्येच आमचं वेळ आणि त्याच्यामध्येच हे होतं. शेताकडं आल्यानंतर आता बघा आम्ही सकाळी निघालेलो होतो. सकाळी आल्यानंतर आता 2 वाजलेत, कधी टाईम गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही. एवढी छान असं वेळामशा होत आहे. आणि हे जेवण थोडंसं जेवण झाल्यानंतर आंबील पिल्यानंतर थोडीशी गुंगी आल्यासारखं होत आहे. त्याच्यामुळं आता मी थोडंसं आराम करून घेते. आणि त्या मुलाचे मित्र वगैरे आल्या, जेवण केल्यास मला जायचं आहे जाऊबाईंकडं. जाऊबाई पण माझ्यासोबतच इकडं येणार आहेत. चला तर मग असं आहे आमचं काही बसतान बसलेलं आहे पहा, चटई घालून मस्तपैकी. हे पहा छान असं एक मज्जाच असते शेतामध्ये येण्याची. खरंच मी खूप खूप म्हणजे खूप आनंदी आहे. चला तर मग आमचा आजचा दिवस असा होता. तर बघा आता थोडेसे तुरीच्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत. थोडंसं भाजीला पण होतात आणि उकडून खायला पण होतात. खूप छान असे शेंगा आहेत तुरीच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या माझ्या मैत्रिणींनो. खूप छान अशी म्हणजे व्हिडिओबद्दल जर तुम्हाला जर काही चांगलं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा. चला तर मग बाय बाय.